दादा गार्गीची गाडी खूपच पुढे गेली, आपल्याला पण निघायला हवं. चला 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 गाडी चला. अगं ये बस. काय ग एवढ्या रात्री मटार सोलतेस? उद्याची तयारी वाटतं. अगं माझ्या एकटीची कसली कामं, वेळ जात नाही म्हणून कामं काढ. कधी मटार सोल, कधी कोथिंबीर निवड, कधी फळच कापून ठेव. पण तू आत्ता कशी काय? काही नाही अगं, तुझं दार उघडं दिसलं, म्हटलं काय करतेस बघूया म्हणून आले. झोपली नाहीस तू? नाही, तुला एक विचारायचं होतं. बोल ना. आज दिवसभरात तू घरी नाही आलीस. नाही म्हणजे दिवसात ना 1-2 फेऱ्या तरी तुझ्या होतात, पण आज उंबरठ्यावरूनच तू मागे फिरलीस. अगं तसं काही नाही, म्हणजे जेव्हा जेव्हा तुझ्याकडे आले ना मी, नेमकं तेव्हाच मला काहीतरी काम आठवलं आणि म्हणून मागे फिरले. नक्की ना? हो, पण तू का असं विचारतेस? कारण मी आज सकाळपासून बघतेय तू जरा वेगळंच वागतेस. किरण, सगळं ठीक आहे ना? नाही नाही म्हणजे अगं तू समजतेस तसं काही नाही, खरंच काही नाही. मला असं वाटतंय माझ्यापासून तू काहीतरी लपवतेस. कुठे जायचंय तुम्हाला? ओके, बसा. तुम्ही इथेच जवळपास कुठे राहता का? या अशा रस्त्यावर काय करत होतात तुम्ही? नाव काय तुमचं? तू गार्गी ना? गाडी थांबवू नकोस, चालवत राहा. मला वेग आवडतो. तुम्हाला माझं नाव कसं माहित? कोण आहात तुम्ही? प्रश्न विचारणारी माणसं मला आवडत नाहीत. गाडी चालवत राहा. निलय, गार्गीची गाडी खूप स्पीडने चालली आहे, आपल्याला पण स्पीड वाढवायला हवा. लवकर चल. हे हो यार, तिची गाडी खूपच पुढे गेली आहे. मला टेन्शन आलंय. आय न्यू इट, हे असंच होणार.
तरी निलय मी तुला सांगत होते हे सगळं खूप रिस्की आहे. आता गार्गीला काय झालं तर आपण काय करणार आहोत? या सगळ्याला तू रिस्पॉन्सिबल असशील. अगं तू शांत बसतेस का? गाडी चालवतो ना मी. अरे पण वेळ निघून गेल्यावर आपण काय करणार आहोत? ए सारा प्लीज शांत बस ना जरा. आधीच सगळं इथे टेन्शन मध्ये आहे. तू आणखीन टेन्शन नको वाढवू. हॅलो, मी पण काम करायला आली इथे. कामच करायला आलीस ना, मग नको ती बडबड कशाला करतेस? मी काय बोललोय? अरे तुम्ही सगळे शांत बसा यार, कशाला वाद घालताय आता? दादा तुम्ही जरा स्पीड वाढवा ना. तुम्ही सांगितलं नाहीये. तुम्ही या अशा रस्त्यावर काय करत होता आणि कुठे जायचंय तुम्हाला? तुम्ही असा चेहरा का लपवलाय? पदराने चेहरा का झाकलाय? काही चेहरे पाहू नयेत, मनात कायमची भीती बसते. भीती वाटतेय? नाही. मग आता वाटेल. अहो तुम्ही काय करताय? सोडा प्लीज. निलेचा गार्गीची कार का दिसत नाही अजून? मलाही कळत नाही. आपण इतक्या स्पीडनी तरी आलो. आता काय करायचं? मला वाटतं आपण पुढे आलो. कसं शक्य आहे? गार्गी याच रस्त्याने जाणार ना? अरे पण कार दिसत नाहीये, काय करणार? ए थांबा ना, मी गार्गीला फोन लावते. हा लावला. लागला का फोन? नाही ना, तिचा फोनच लागत नाहीये. निले बहुतेक आपण रस्ता चुकलोय. अरे गार्गीची गाडी वेगळ्या रस्त्यावर दिसतेय. I knew it. हे बघ, आता गार्गीची गाडी दिसत नाहीये. बहुतेक कॅमेराचं कनेक्शन गेलं. तू पुन्हा चेक कर. अरे खरंच काहीच दिसत नाही. हे बघ दादा आता काय करायचं? काय झालं? गाडी चालू होत नाही. दादा आता काय करायचं? आता काय, खाली उतरून शोधूया तिला. चला. दादा कुठे शोधायचं? काय समजत नाही अरे. हा तर आपल्याच गाडीच्या हॉर्नचा आवाज आहे. हो आपल्याच गाडीचा आवाज आहे. चल चल लवकर चल.
हॅलो. हॅलो दिनेश. हा मॅम बोला ना. व्हेरी गुड. गुड वर्क. काय झालं मॅम? अरे काय मस्त ऍक्ट्रेस पाठवलीस तू. मस्त बेरिंग पकडलंय तिने. सगळे तर इतके घाबरलेत ना. गार्गीचा चेहरा तर तू बघायला पाहिजे. खूप घाबरली असती. मॅम कोणत्या ऍक्ट्रेस बद्दल बोलताय तुम्ही? मी जी मुलगी पाठवलेली ती अजून पोहोचलीच नाही तिकडे. तिला लेट झाला यायला. व्हॉट? मग ती बाई कोण होती? मॅम मला कसं माहित? मी मॅनेज केलेली बाई जर आलीच नाहीये, मग गार्गीने लिफ्ट कोणाला दिली? गार्गी! 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 एक गाडीमध्ये दूर आहे. गार्गी! गार्गी! तिला बाहेर काढ पटकन. गार्गी! 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 गार्गी उठ गार्गी! 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 तू आधी बाहेर बाहेर ये. हो. आई कुठे गेली? रुचिता धरला. गार्गी गार्गी आर यू ऑलराइट? नीले, आपण हिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. हो. सेड्रिक त्या कोऑर्डिनेटरला फोन कर. दादा मी त्याला कॉल केला होता, तो येतच होता. आपण एक काम करूया, गार्गीला घेऊन मेन रोडला जाऊया. गार्गी ती बाई कुठे आहे? या सगळ्या विषयावर आपण नंतर बोलूयात. आधी हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. एक काम करा, तुम्ही पुढे व्हा. हा गाडीचं नेमकं काय करायचं ते मी बघतो. ए सेड्रिक आपली गाडी नाही. गार्गी ठीक आहेस? चला. हळू चल. चल गार्गी. तू थांबतेस? नाही मी जाते. तिला मदतीची गरज आहे ना. घाबरलास? गुड जॉब. बरोबर झालं ना सगळं? परफेक्ट सर. थँक्यू सो मच. वेलकम. अरे ऍक्च्युली मीच घाबरले होते, पण आपल्या प्लॅनिंग प्रमाणे सगळं झालं ना. हो ऍक्च्युली. पण तुला कुठे लागलं नाही ना? नाही मला काहीच लागलं नाही. अरे पण तिला बरंच लागलंय. आय नो. तिच्या डोक्याला लागलंय आणि तिच्या हाताला सुद्धा थोडं लागलंय. हे ऐक ना, गाडी जेव्हा झाडावरती आदळली ना तेव्हा खूप दूर झाला आणि तेव्हा ना मला इथे बंगला दिसला रे. बंगला? इथे काहीच नाहीये. किती ओसाड आहे. हो अरे पण मला दिसला एक बंगला खूप जुनाट असा आणि नावही होतं. हा मृत्युंजय. मृत्युंजय असं नाव होतं बंगल्याचं. मृत्युंजय बंगला? हा. गार्गी खूप दुखतंय का? हां, डोक्याला जिथे मार लागलाय तिथे थोडंसं दुखतंय आणि
डावा हात थोडा दुखतो. मुका मार नाही लागला ना? नाही. संजय सरांनी का बोलवलं असेल आपल्याला? ते ॲक्च्युली काल जे काही झालं ते त्यांना मी फोन करून सांगितलं, म्हणून कदाचित त्यांना बोलायचं असेल आपल्याला. सर, निलयकडनं सगळं कळलंय मला. गार्गी, तू जे काही वागलीस ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. बेजबाबदारपणा म्हणतात त्याला. धोका आहे म्हटल्यानंतर तू गाडी थांबवली का नाहीस? सर, मी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. नाही सर. तर शो हिट व्हावा म्हणून ही काहीही करते. तर तुम्हीच सांगा, हिला जर जास्त लागलं असतं तर आपण काय केलं असतं? एक्झॅक्टली. गार्गी, हे तुला कळायला पाहिजे होतं. सर, पण तिथे जे काही घडतंय ते सुद्धा लोकांसमोर आणणं तितकंच गरजेचं आहे. हे असं स्वतःच्या जीवाशी खेळून? तर तसं म्हणायचं नाही. मी स्वतः गार्गीला सांगितलं होतं की काळजी घे, पण तिने ऐकलं नाही. तर तुम्ही बरोबर बोला, हा इररिस्पॉन्सिबलपणाच आहे. सर, प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. का विश्वास ठेवायचा तुझ्यावर? शो हिट व्हावा म्हणून तू काहीही करशील, पण जर त्याचे परिणाम आपल्या चॅनलवर होतात तर आपली इमेज खराब होते बाहेर. आणि काय रे निलय, त्या दिवशी मी तुला सांगितलं होतं ना, आपल्या स्टाफची सेफ्टी ही आपली जबाबदारी आहे. सांगितलं होतं ना? हो सर. मग ह्यांचा सिनियर म्हणून तू का नाही काळजी घेतलीस? हे सगळं होताना तू गार्गीला गाडी थांबवायला का नाही सांगितलंस? तर मी पण चॅनलसाठी इतकी वर्ष काम केलं, मी सुद्धा हिट शोज दिले, पण मी असं कधी नाही वागले. आणि ही काल आलेली गार्गी असं वागतेय. अनबिलिव्हेबल. मला असं वाटतं गार्गी, तुला ही जी इंजुरी झाली आहे ती रिकवर होईपर्यंत तू आराम करावास. तर पण मी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय गार्गी. तू पूर्णपणे बरी होईपर्यंत घरी आराम करायचा, आणि तोपर्यंत भासाभासची जबाबदारी आपण सारावर सोपूया. थँक्यू सर.